2026मध्ये मुलांना नवीन वर्षासाठी कोणते संकल्प करायला शिकवावे ते आज आपण जाणून घेणार आहोत. न्यू इयर रिसोल्युशन्स फॉर चिल्ड्रन. लहान मुलांसाठी म्हणजेच 3 ते 6 वर्ष. पहा, रोज दात स्वच्छ घासणे, खेळणी वापरून झाली की जागेवर ठेवणे, मोठ्यांना नमस्कार करणे, भांडण न करता बोलून प्रश्न सोडवणे, कधीही खोटं बोलणार नाही, या गोष्टी मुलांना संकल्पातून शिकवणं आपल्यासाठी गरजेचं ठरतील. शालेय मुलांसाठी जर असेल 7 ते 12 वर्ष, त्यांची रोज अभ्यासाची वेळ त्यांनी पाळली जाईल. मोबाईल, TV हे मर्यादेत पाहिल. आईबाबांना घरकामात मदत करेल, मित्रांशी नम्रपणे बोलेल, रोज एक चांगलं काम करेल. अशा प्रकारचे संकल्प हे स्वतः त्यांना लिहून काढायला सांगा आणि ते दररोज फॉलोही करायला सांगा. किशोरवयीन मुलांसाठी म्हणजेच 13 ते 18 वर्ष मुलांसाठी वेळेचं नियोजन करेल, सोशल मीडिया हा मर्यादेत वापरेल, स्वतःवर विश्वास ठेवेल, वाईट सवयींपासून दूर राहील, अडचण आली तर मात्र पालकांशी बोलून सांगेल आणि ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न करेल. संस्कार शिकवणारेही संकल्प असतात जे मुलांना लावून द्या. सत्य बोलण्याचा प्रयत्न करेल, कोणाची चेष्टा करणार नाही, प्राणी झाडं यांची काळजी घेईन, स्वच्छता ठेवेल, धन्यवाद आणि माफी म्हणायला विसरणार नाही आणि लाजणारही नाही. ही गोष्ट त्यांना नक्की संकल्पातून नवीन वर्षासाठी प्रेरणा देतील. अभ्यास आणि सवयी या एकत्र शिकल्या पाहिजेत. रोज किमान 20 मिनिटं वाचन करेल, गृहपाठ वेळेवर करेल, प्रश्न विचारायला कधीही लाजणार नाही, नवीन काहीतरी शिकेल. या गोष्टी मुलांना अभ्यासातून शिकवणं किंवा संकल्पातून नवीन वर्षासाठी स्वतःमध्ये रुजू करून घेणं गरजेचं आहे. मुलांसाठी सोपा संकल्प, मी रोज चांगलं वागण्याचा प्रयत्न करेल आणि माझा बेस्ट माझ्या चांगल्या कामासाठी मी 100% देईल. असं त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा संकल्प त्यांना स्वतःसाठी लिहून काढायला सांगा, जो ते दररोज वाचतील आणि तसा प्रयत्न करतील. सवयी सुधारण्यासाठी उठल्यावर बेड नीट करणे, जेवण करताना TV, मोबाईल वापरणार नाही याकडे लक्ष देणे, वेळेवर झोपेल आणि वेळेवर उठेल, माझ्या वस्तूंची मी काळजी घेईन. या छोट्या छोट्या सवयी खरं तर संकल्पातून मुलं शिकतात आणि हा संकल्प त्यांच्यासाठी गरजेचा आहे हे त्यांना शिकवा. वागणूक आणि संस्कार, मोठ्यांचं ऐकेन आणि आदर ठेवीन हे खूप महत्त्वाचं आहे. लहानांची काळजी घेणं, कोणाला दुखावणार नाही याची काळजी घेणं, सॉरी म्हणायला कधीही घाबरणार नाही किंवा कमीपणा वाटणार नाही याची, हा देखील एक संकल्पच मुलांना रुजू करतो चांगला माणूस घडवण्यासाठी. अभ्यासासाठी रोज किमान एक नवीन गोष्ट शिकेन, अभ्यास करताना लक्ष देईन, होमवर्क टाळणार नाही, शिक्षकांचं ऐकेन, लक्षपूर्वक ऐकेन आणि तसं आत्मसात करण्याचा प्रयत्न करेल, 100% मी माझी त्याच्यासाठी देईल. हे छोटे संकल्प मुलांना नक्कीच यशाच्या दिशेने नेण्यासाठी चांगला माणूस घडवतात. मित्रमैत्रिणींसाठी, मित्रांशी प्रामाणिक वागण्यासाठी, तसेच कोणाशी चेष्टा करणार नाही, कोणालाही दुखावणार नाही, भांडण झालं तर माफी मागेल, सगळ्यांना सामावून घेईन, सगळ्यांशी संगमताने वागेल. या छोट्या गोष्टी मुलांना खरं तर जीवनामध्ये या संकल्पातून शिकवणं खूप गरजेचं आहे. आरोग्यासाठी रोज खेळायला वेळ देईल, जंक फूड कमी खाईल, पाणी भरपूर पिईल, स्वच्छता पाळेल. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मुलांना नवीन वर्षासाठी संकल्पातून आपण त्यांच्यामध्ये रुजू करू शकतो. हे संकल्प खरं तर छोटे वाटतात, पण या सवयी मुलांना आरोग्यासाठी आणि आयुष्य घडवण्यासाठी खूप उपयुक्तही ठरतात. जबाबदारी शिकवणारे धडे, झाडांना पाणी देईल, कचऱ्याच्या डब्यात टाकेल, लाईट फॅन नको असतील तेव्हा ते बंद करतील, अन्न कधीही वाया घालवणार नाही, अन्नाचा पुरेपूर वापर जितकं आवश्यक आहे तेवढंच घेईल. या सर्व गोष्टी मुलांना शिकवणं खरं तर गरजेचं आहे. आत्मविश्वासासाठी मला जमतं यावर विश्वास ठेवेल, चूक झाली तर सुधारण्याचाही प्रयत्न करेल, प्रश्न विचारायला घाबरणार नाही आणि लाजणारही नाही, स्वतःची तुलना इतरांशी अजिबात करणार नाही, जे माझ्यामध्ये सामर्थ्य आहे ते 100% देण्याचा मी प्रयत्न करेल, माझ्यामधली कमतरता मी इतरांशी तुलना करून त्याचा दुरुपयोग करणार नाही. मुलांसाठी छोटा सुंदर आणि महत्त्वाचा संकल्प म्हणजे मी रोज थोडा चांगला पण मात्र प्रयत्न करेल, चांगलं बनण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.